या नागाचे नाव जेव्हा जेव्हा येते तेव्हा तेव्हा मला असे वाटते की हे मला परिचित आहे, पण असे का मला कळत नाही। तुला खरंच त्याबद्दल काहीच आठवत नाही? नाही। म्हाळसा, नीट आठवण्याचा प्रयत्न कर। म्हाळसाताई स्नेह आठवलं तर त्या स्नेह कळल का की त्यांचं मूळ रूप काय आहे ते? मी कितीही आठवायचा प्रयत्न केला तरी मला ते आठवत नाही। मी केवळ कैलासाच्या सानिध्यात आहे असा मला भास होतो। नारायण नारायण, स्वाभाविकच आहे देवी, कारण कैलासात श्री महादेवांचा निवास आहे आणि जिथे श्री महादेवांचा निवास आहे तिथे वासुकी सर्प देखील आहेत। देवी, ज्या वासुकी नागांचे आभूषण श्री महादेवांच्या गळ्यात शोभून दिसते ते वासुकी म्हणजे देवी कद्रू आणि ऋषी कश्यप यांचे पुत्र, नागांचे राजे वासुकी। पर महाराज, मला एक विचारायचं आहे, विचारू का जी? विचार बानू। तुम्ही म्हणलासा का महादेवांच्या गळ्यामध्ये जो नाग असतो या, पर ते कसं, म्हणजे ते मला समजलं नाही जी। नारायण नारायण, बानू, वासुकींना श्री महादेवांनी गळ्यात का परिधान केले आहे याचे उत्तर या आख्यानाच्या निमित्ताने मिळणारच आहे, परंतु मी वासुकींबद्दल काहीतरी सांगेनच। भक्तजन हो, नीट श्रवण करा। श्री महादेवांनी नागराज वासुकी यांना केवळ एक आभूषण म्हणून गळ्यात परिधान केलेले नाही, तर गळ्यात 3 वेढे दिलेले वासुकी सर्प हे एक प्रतीक आहे। भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ या कालचक्राचे प्रतीक। ते प्रतीक आहेत श्री महादेवांच्या त्या योग शक्तीचे ज्याच्यामुळे ते या सृष्टीला सामावून घेऊन त्याचे पुनर्निर्माण करतात। अहो अहो, हे काय करताय सर? अगं, देवाबद्दल ऐकलं नाही होय? ते आपल्या मोरा आहेत ती, हेच आपलं भाग्य आहे। वय वय, म्हाळसा, काय झाले? तुमचे कार्य, तुमचे स्वरूप हे मला कधी कळणार? तुमच्या स्वरूपाची व्याप्ती इतकी अगाध आहे की त्याचा थांग देखील कोणाला लागू शकणार नाही। केवळ मीच नाही, तर ह्या सृष्टीच्या कल्याणासाठी श्री विष्णू आणि श्री ब्रह्मदेव यांचे कार्य देखील तितकेच महत्वाचे आहे। श्री विष्णूंनी जर समुद्र मंथनाच्या वेळी सहाय्य केले नसते तर समुद्र मंथन झालेच नसते, कारण सर्व सृष्टीवर दैत्यांनी सत्ता प्रस्थापित केली होती। ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे 3 गुण आहेत, ही 3 सूत्र आहेत, ही 3 तत्व आहेत, ती अंतिम सत्य आहेत। त्यांच्या सहाय्याशिवाय ही सृष्टी क्षणभरही पुढे सरकू शकत नाही। तर भक्तजन हो, आता वेळ आली होती नागराज वासुकी यांना ही गोष्ट सांगण्याची, आणि त्यासाठी स्वतः श्री विष्णू यांनी नागराज वासुकी यांची भेट घेण्याचे ठरवले, आणि ही गोष्ट शेषनागांनाही कळली होती। शेषनाग हे कोण आहेत?
नारायण नारायण. शेषनाग हे वासुकींचे बंधू. क्षीरसागरी ज्यांच्या आसनावर श्री विष्णू विराजमान असतात तेच शेषनाग. आपल्या मस्तकावर ज्यांनी ही पृथ्वी तोलून धरली आहे असे ते श्री विष्णूंची शय्या बनलेले शेषनाग, नागराज वासुकी यांचे बंधू. शेषनागा, तू नागांमध्ये ज्येष्ठ आहेस. तू कधीही अधर्माच्या मार्गावर जाणार नाहीस. तुझ्या मस्तकावर पृथ्वी सुरक्षित आहे. प्रभू, ही आपली कृपा आहे. आपल्यामुळे साऱ्या सृष्टीचे पालन होते. पण या क्षीरसागरातून श्री महालक्ष्मी देवी नाहीशी झाल्यामुळे क्षीरसागराची शोभा गेली आहे. साऱ्या सृष्टीतून श्रीत्व गेल्यामुळे साऱ्या सृष्टीवर संकट ओढवले आहे. होय, आणि त्यासाठीच मी नागराज वासुकी ह्याला भेटायला निघालो आहे. प्रभू, आपण त्याला भेटायला जाण्याआधी मीच त्याला इथे बोलवतो. तो माझा बंधू आहे. बंधू वासुकी, श्री विष्णूंना तुला भेटायचे आहे. नागराज वासुकी, तुम्हाला ठाऊक असेलच की या सृष्टीतून श्रीत्व नाहीस झालं आहे. तसंच अमृत देखील समुद्रात गेलं आहे. होय प्रभू, इंद्र आणि बळी यांच्यातल्या युद्धात ते अमृत समुद्रात पडले. त्यावेळी त्या अमृतातील काही थेंब गवतावरही पडले. त्यावेळी त्याचा लाभ व्हावा याकरता अनेक सर्पांनी त्या गवतावर जिभा मारल्या, पण ते काही त्यांना मिळाले नाही. ते मिळवण्यासाठी समुद्र मंथन करावं लागणार आहे. हो, त्याबद्दल मी ऐकून आहे. मेरू पर्वताच्या साह्याने हे मंथन होणार असल्याची चर्चा आहे. परंतु ते घुसळण्यासाठी भक्कम अशी दोरी लागणार आहे, आणि त्यासाठीच तुझं सहाय्य हवं आहे. तुला हे मान्य आहे? या कार्यासाठी माझी निवड केली गेली यात माझे भाग्यच आहे. मला आनंद आहे. मी तयार आहे प्रभू. श्री विष्णूंनी नागराज वासुकी यांना वचन दिले आणि ते समुद्र मंथनासाठी सिद्ध झाले. आता ज्या ठिकाणी समुद्र मंथन होणार होते त्या ठिकाणी जाण्यास सर्वजण सिद्ध झाले. अहो, तुम्ही काही सांगितलं नाहीत. तुमचं काय बोलणं झालं श्री महादेवांशी? काय ठरलं? माझ्या मनासारखे काहीच घडत नाहीये. हो, तरीही संयम ठेवा. संयम ठेव. त्या बळीने स्वर्गावर आक्रमण केले, अमृताचा कुंभ चोरून नेण्याचा प्रयत्न केला, त्याच्याशी मी प्राणपणाने युद्ध केले, आणि आता त्या बळीशी मी सहकार्य करायचं. अहो, पण ज्या अर्थी त्यांनी असे नियोजन केले आहे त्यामागे निश्चितच काहीतरी कारण असणार. पण त्रिमूर्ती त्या दैत्यांना शासन करू शकले असते ना. राजा बली हे शिवभक्त आहेत हे विसरून कसं चालेल तुम्हाला? म्हणजे माझ्या देवेंद्र असण्याचं काहीच महत्व नाही. अहो, असं रागवून काही होणार आहे का? संयमाने घेतले तर केलेले वैभव पुन्हा परत मिळेल, पण नियोजित कार्यात सहभागी नाही झाला तर सूर्यदेव, सगळे वैभव लुप्त झाले आहे. श्री महालक्ष्मी लुप्त झाले आहेत. त्यामुळे मी आपले यथोचित स्वागत नाही करू शकत. मला ठाऊक आहे देवी, तुम्हा उभयतांचे दर्शन झाले ह्यातच सर्व आले. देवेंद्र, आपण काय निर्णय घेत आहात याची प्रतीक्षा सर्व देव करीत आहेत. मीच अजून कोणत्याही निर्णयाप्रत आलेलो नाही.
देवेंद्र, परंतु आपल्या हातात अल्प काळ आहे. मी काही बोलू का? बोलावे. ह्या क्षणी त्रिमूर्ती जो काही निर्णय देतील त्याप्रमाणे सर्व देवसेनेने आचरण ठेवावे. मी सहमत आहे. हे माझ्या शूरवीर दैत्यांनो, आज ह्या साऱ्या सृष्टीवर आपले अधिराज्य आहे. त्रिभुवनात आपली सत्ता आहे. पण असे असले तरी संपन्नता आपल्याला नाही, कारण ह्या सृष्टीतून लक्ष्मी नाहीशी झालेली आहे. अशी सत्ता काय कामाची? त्या लक्ष्मीला पुन्हा प्राप्त करण्यासाठी समुद्र मंथन करावे लागणार आहे, ज्याने सारा समुद्र ढवळून निघेल आणि लक्ष्मी पुन्हा या सृष्टीत येईल. आणि अजून एक गोष्ट, समुद्र मंथनातून सागराच्या तळाशी गेलेले अमृत देखील वर येईल, जे आपल्याला मिळताच मृत्यू देखील आपल्याला शरण येईल. आणि म्हणून मी श्री विष्णूंना शब्द दिला आहे की देवांसह दैत्य देखील सहाय्य करतील. दैत्य कुळाचा विजय असो. ही सृष्टी ज्या क्षणाची वाट पाहत होती तो क्षण आता जवळ आला होता. या समुद्र मंथनासाठी देव निघाले, तसेच दैत्यही निघाले. श्री विष्णूही निघाले आणि श्री महादेवही निघाले. नारायण नारायण. त्या समुद्र मंथनाच्या ठिकाणी श्री पार्वती देवींना सुद्धा येण्याची इच्छा होती, परंतु श्री पार्वती देवींनी त्या समुद्र मंथनाच्या ठिकाणी येऊ नये असे श्री महादेवांच्या मनात होते. असं का वाटत असेल यांना? देवी, मी फुले तोडून आणायला जाऊ का? का तुम्हीही येत आहात सोबत? नाही, तू ये जाऊ. गंभीर दिसत आहात. काय झाले? जे घडले आहे ते सर्वश्रुत आहे, मात्र आता या परिस्थितीत काय करावे याचाच विचार करते आहे. मला असे वाटते की तुम्ही देवांसोबत बोलावे. काही शंका असतील तर तेच त्यांचं निरसन करतील. मला तर वाटते हे मला सोडून जातील समुद्र मंथनासाठी. तुम्ही जाणार नाही त्यांच्यासोबत? हे काही बोलतच नाहीत, सतत ध्यानस्थ असतात. मला तर वाटतं तुम्ही त्यांच्यासोबत जायला हवं. खूप मोठी घटना आहे ही. कधी काय होईल सांगता येत नाही देवी. तुला देखील असेच वाटते? होय देवी. अशा वेळी तुम्ही देवांसोबत असायलाच हवं. मी देखील यांना हेच सांगणार आहे. जयात्री, मी इथे नसताना स्वतःची काळजी घे. होय देवी, काळजीचे कारण नाही. देवी, अमृतासाठी आणि लक्ष्मी देवींना प्राप्त करण्यासाठी समुद्र मंथन होणार आहे असे ऐकले मी. होय, पण समुद्रातून काय काय येईल हे काय ठाऊक. बरोबर आहे तुझं जयात्री. शुभासोबत अशुभ हे येणारच, आणि त्याचे दायित्व कोणी घ्यायचे हा प्रश्न आहेच. प्रत्येक वेळी भोळेपणाने हे सगळ्याला सामोरे जातात. पण देवी, तुम्ही देखील सावध राहायला हवं. एका अर्थाने युद्धासारखीच परिस्थिती आहे. चिंता नसावी, मी यांच्या सोबत आहे, त्यामुळे ह्यांना मी कोणताही निर्णय घेऊ देणार नाही. सृष्टीच्या कल्याणासाठी यांनी अनेक संकटे झेलली आहेत, मात्र यावेळीच नाही. पण देव तुमचं ऐकतील का? माझ्यासाठी त्यांना ऐकावेच लागेल. काही झालं तरी ते पती आहेत माझे, आणि पत्नी ह्या नात्यानं मी त्यांना यावेळेस थांबवणारच. मग चिंता नाही. देवी, मला देखील समुद्र मंथन पाहण्याची खूप इच्छा आहे, पण मी इथे कैलासात राहणे पसंत करेन. येते मी. पार्वती देवींनी महादेवांना त्यांनी जाऊ नये असा आग्रह धरला होता, तरीही महादेव जाणारच होते. होय देवी, परंतु श्री महादेवांचे तिथे जाणे अनिवार्य होते. त्यांच्याशिवाय हे कार्य पूर्ण झालेच नसते.
प्रसंगी त्रिमूर्तींना देखील आपले तत्व पणाला लावावे लागणार होते, अशीच परिस्थिती होती. का हे मला कळत नाही. पार्वती देवींनी असा हट्ट धरला म्हणजे त्यांच्या मनात नक्की काहीतरी असणार. हो देवी, खर तर श्री महादेवांनी तिथे जाऊ नये असे श्री पार्वती देवींना वाटत होते. त्यांचं काहीच चुकलं नाही. महादेवांनी एकट्याने या संकटाला का सामोरं जावं? महासा, केवळ मी एकट्यानेच नाही तर सर्वजण ह्या समस्येतून मार्ग कसा काढता येईल ह्यावर विचार करत होता. आणि पार्वतीने हट्ट केला म्हणून मी तिला माझ्या बरोबर येण्याची अनुमती दिली होती. तुम्ही त्यांना येण्यास विरोध का करत होतात? त्या आल्या असत्या तर असं काय घडलं असतं? आणि त्यांनी येऊ नये असे तुम्हाला का वाटत होते? तुला खरंच आठवत नाही का महासा की त्यावेळी काय झालं होतं? माते, असं का घडलं हे आपल्याला कळेलच, पण ह्या निमित्ताने जमलेले सगळ्यांना या कथेत पुढे काय घडलं हे आपल्याला कळायला हवं. मुनिवर, तुम्ही पुन्हा आख्यानाला प्रारंभ करा. जशी आज्ञा देवी. तर सर्व देव आणि दैत्य समुद्र मंथन ज्या ठिकाणी होणार होते तिथे पोहोचले. नारायण नारायण. तर सर्व देव आणि दैत्य समुद्र मंथन ज्या ठिकाणी होणार होते तिथे पोहोचले. नारायण नारायण. देवा, सूर्यास्त झाला. आख्यान संपवण्याची अनुमती द्यावी. ta na 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 ding ta na 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 na